नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आजपासून आपण इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया अर्थात भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 पाहतोय. तर लक्षात घ्या, आपण हा जो भारताचा इकॉनॉमिक सर्वे हा आपण ओरिजिनल सर्वेला समोर ठेवून, राईट, तुम्हाला समोर आता PDF दिसते ते, तर त्याला समोर ठेवून आपण त्याचं काय केलंय, मराठीमध्ये त्यातले सगळ्यात महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील तर ते इम्पॉर्टंट पॉईंट्स बाजूला काढून सेपरेट PDF तयार केली. ठीक आहे. आता असं करण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियाचा जो इकॉनॉमिक सर्वे हा जवळपास तुम्ही जर पाहिला असेल, PDF आपल्या समोर आहे, जवळपास 550 पानांचा आहे. मग तुम्हाला एकदा मी दाखवते. बघा, इथे तुम्हाला 522 पानं दिसत आहेत. ठीक आहे. आता एवढा सर्व इकॉनॉमिक सर्वे ज्यावेळेस आपण लेक्चरमध्ये कव्हर करतो त्यावेळेस आपल्याला तो जर एक तुम्ही नजर टाकली तर बघा, हे जो सर्वे जो आहे ना तो पूर्ण पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये, त्याच्यामुळं याच्यामधून असे जर इम्पॉर्टंट पॉईंट बाजूला काढून जर मी तुम्हाला शिकवायला गेलो तर ते तुमच्यासाठी खूप कन्फ्युजिंग असेल. पहिला फॅक्टर कन्फ्युजन खूप होणार आहे. दुसरी गोष्ट, तो आपले बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिश समजायला थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणजे मग ही त्यांची अडचण दूर करण्यासाठी आपण काय केलंय, हे जे इंग्लिशचे पॉईंट आहेत ते मराठीमध्ये कन्वर्ट केले, जेणेकरून काय होईल, तुम्हाला रिवाईज करताना ती इझी होतील. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो की सर नंतर लेक्चर पाहून नाही होत, आम्हाला सरळ PDF द्या. ठीक आहे. आता ते मी तर सजेस्ट केलं की तुम्ही आधी लेक्चर बघा, नंतर हायलाईट केलेले PDF तुम्ही त्याला रिवाईज करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही रिवाईज करता शेवटी एक्झामच्या अगोदर, त्यावेळेस तुम्हाला एवढा वेळ नसते की तुम्ही पूर्ण लेक्चर पाहाल किंवा म्हणजे पुन्हा रिव्हिजनसाठी लेक्चर पाहाल. तर त्यावेळेस जर तुमच्यासमोर मराठी PDF उपलब्ध असेल तर ते बेनिफिशियल ठरतं. आता बघा, आपण महाराष्ट्राचा जो इकॉनॉमिक सर्वे घेतला होता तो ओरिजिनल PDF बनवून घेतलाय, राईट. त्या केसमध्ये कसं होतं, तिथं आपण हायलाईट करणं इझी होतं आणि ते एक्झामच्या अँगलने हायलाईट करणं इझी होतं. पण इंग्लिशमध्ये कसं आहे, आपण त्या गोष्टी हायलाईट करणं ट्राय केलं, पण प्रॉब्लेम कसा झाला मी टेलिग्रामवर देखील सांगितलं होतं की ती जी PDF होती ती क्रॅश झाली. कारण ते हायलाईट एवढं झालं की ती PDFच क्रॅश झाली. आणि त्याच्यामुळं मी विचार काय केला नंतर की तुम्हाला आता जर नोट्सच द्यायचे असतील तर आपण त्या मराठीमध्ये देऊया, कारण ते पुन्हा PDF हायलाईट करून त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार होता. त्याच्यामुळे फक्त सिलेक्टेड पॉईंट जे ऑलरेडी मला माहीत होते की हे पॉईंट एक्झामच्या अँगलने महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे आपण त्याचे सिलेक्टेड पॉईंट घेऊन त्याचे काय केले, एक सेपरेट PDF बनवली, जेणेकरून तुम्हाला रिवाईज करण्याला पण इझी व्हावं. आणि ते आपण थोडंसं पॉईंट फॉर्मॅटमध्ये केले. कसं पॉईंट फॉर्मॅटमध्ये केल्यामुळे काय होतं, हे रिव्हिजन फ्रेंडली झालं आहे मित्रांनो. ठीक आहे, रिव्हिजन करणं तुम्हाला इझी होऊन जाईल, त्या अँगलने आपण ते बनवलं. तर हे जस्ट तुम्हाला एक कंटेक्स्ट सांगायचं होतं की आपण ओरिजिनल सर्वेमधला डेटा घेऊन काय केलं, त्याची सेपरेट PDF तयार केलेली आहे. आता ओरिजिनल सर्वे बघा, तुम्हाला मी मध्ये हायलाईट केलेलं दिसेल, पण नंतर हायलाईट केलेले PDF आहे. कारण का, ओरिजिनल सर्वे ज्यावेळेस मी पहिल्यांदा हायलाईट केला तिची साईज खूप मोठी झाली आणि ती फाईल क्रॅश झाली. ती फाईल कुठेच ओपन नव्हती होत. त्याच्यामुळे मला पुन्हा काही गोष्टी नव्याने हायलाईट कराव्या लागल्या. पण मग आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम दोन्ही माध्यमांचा विचार करून शेवटी मग असं एक डॉक्युमेंट बनवलं आहे, त्याच्यामध्ये आपण प्रॉपर मराठीमध्ये त्याच्या नोट्स अवेलेबल करून दिल्या. आता तुम्हाला याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, तुम्हाला इथे या ठिकाणी पेजेस भले जरी जास्त दिसत असतील तरी हे ॲक्च्युली जे नोट ज्या आहेत ना त्या हार्डली 100 पेजेसच्या नोट्स आहेत. ते फक्त तुम्हाला फॉन्ट मोठा केल्यामुळे तर कदाचित ते PDFची साईज मोठी वाटत असेल, पण तो फॉन्ट जास्त असल्यामुळे आणि आपण त्याचं एका खाली एक वेगळे सेपरेट पॉईंट घेतल्यामुळे ती PDF थोडीशी मोठी वाटू शकते. ॲक्च्युली जे नोट्स आहेत ना ते हार्डली 100 पानाचे आहेत. आणि याच्यामध्ये पण जे एकदम एक्झाम अँगलने जर आपण विचार केला तर हार्डली 50 पेजेस तुमच्या एक्झामच्या कामाचे आहेत, मी असं म्हटलं. त्याच्यामुळे तुम्ही PDFच्या साईजवर जाऊ नका. तर आपण एक्झामच्या अँगलने काय गोष्टी कव्हर करणार आहेत, म्हणजे मी घेताना सगळंच घेणार आहे, पण ज्या ठिकाणी सांगेल की हे तुम्ही एक्झामच्या अँगलने खूप महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जास्त लक्ष ठेवायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला याचे पण नोट्स बनवायचे आहेत तर तुम्ही तुमच्यासाठी सेपरेट नोट्स बनवू शकता, एकदम पॉईंट फॉर्मॅटमध्ये. अजून याच्या मायक्रो नोट्स बनवू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या आधी ती रिव्हिजन करणं फास्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर हे जस्ट तुम्हाला मला एक ओव्हरऑल एक कंटेक्स्ट द्यायचं होतं की तुम्ही कशा प्रकारे याला अप्रोच करू शकता, राईट. तर यानंतर आपण काय करूया, वन बाय वन सगळे चॅप्टर कव्हर करूया. या ठिकाणी मी थांबतो.